आजच्या या आधुनिक युगात विज्ञान आम्हाला कुठून कुठे घेऊन आले. पहिले लोक विहिरीत गडून पाणी पिऊनही 100 वर्ष जगत होते. आता आरोचे शुद्ध पाणी पिऊनही 40 वर्षात म्हातारे होत आहेत. पहिले लोक घाण्यातील अशुद्ध तेल खाऊनही म्हातारपणात मेहनत करीत असत. आता आम्ही डबल फिल्टर तेल खाऊनही जवानीमध्ये दम लागत आहे. पहिले लोक खडेवाला अशुद्ध मीठ खाऊनही आजार त्यांच्या जवळ येत नसत. आता आम्ही आयोडीन युक्त मीठ खाऊनही हाय लो बीपी घेऊन बसलो आहे. पहिले लोक लिंबाची काठी कोळसा मीठ घासून दात चमकावत असत आणि 80 वर्षाचे झाले तरी अन्न सावून खात असत. आता कोलगेट सुरक्षावाले डेंटिस्टचे चक्कर खात आहेत. पहिले लोक नाडी पकडून रोग सांगत असत. आता संपूर्ण शरीर मशीनमध्ये चेक करूनही रोग सापडत नाही. पहिले 7-8 मुले जन्माला घातलेली स्त्री 80 वर्षाच्या वयातही शेतात काम करीत असत. आता स्त्री पहिल्या महिन्यापासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतात, तरीही पोट फाडून मुले जन्माला येतात. पहिले काळ्या गुळाची मिठाई मजबूत खात असत. आता मिठाई खाण्याच्या आधीच डायबिटीस होत आहे. पहिले म्हाताऱ्यांचेही गुडघे दुखत नसत. आता जवान सुद्धा गुडघे आणि कंबर दुखण्याचे हैराण आहेत. पहिले 100 वोल्टचे बल्ब होते तरीही विजेचे बिल 200 रुपये येत असत. आता 9 वोल्टच्या CFIचा लाईट असूनही 2000 रुपये बिल येत आहे. शेवटी मला हे समजत नाही, हे विज्ञानचे युग आहे की अज्ञानचे? सांगा बरं. आजच्या या आधुनिक युगात विज्ञान आम्हाला कुठून कुठे घेऊन आले. पहिले लोक विहिरीत गडून पाणी पिऊनही 100 वर्ष जगत होते. आता आरोचे शुद्ध पाणी पिऊनही 40 वर्षात म्हातारे होत आहेत. पहिले लोक घाण्यातील अशुद्ध तेल खाऊनही म्हातारपणात मेहनत करीत असत. आता आम्ही डबल फिल्टर तेल खाऊनही जवानीमध्ये दम लागत आहे. पहिले लोक खडेवाला
अशुद्ध मीठ खाऊनही आजार त्यांच्या जवळ येत नसत. आता आम्ही आयोडीनयुक्त मीठ खाऊनही हाय लो BP घेऊन बसलो आहे. पहिले लोक लिंबाची काठी, कोळसा, मीठ घासून दात चमकावत असत आणि 80 वर्षाचे झाले तरी अन्न सावून खात असत. आता कोलगेट सुरक्षावाले डेंटिस्टचे चक्कर खात आहेत. पहिले लोक नाडी पकडून रोग सांगत असत. आता संपूर्ण शरीर मशीनमध्ये चेक करूनही रोग सापडत नाही. पहिले 7-8 मुले जन्माला घातलेली स्त्री 80 वर्षाच्या वयातही शेतात काम करीत असत. आता स्त्री पहिल्या महिन्यापासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतात, तरीही पोट फाडून मुले जन्माला येतात. पहिले काळ्या गुळाची मिठाई मजबूत खात असत. आता मिठाई खाण्याच्या आधीच डायबिटीस होत आहे. पहिले म्हाताऱ्यांचेही गुडघे दुखत नसत. आता जवानसुद्धा गुडघे आणि कंबर दुखण्याचे हैराण आहेत. पहिले 100 वोल्टचे बल्ब होते तरीही विजेचे बिल 200 रुपये येत असत. आता 9 वोल्टच्या CFIचा लाईट असूनही 2000 रुपये बिल येत आहे. शेवटी मला हे समजत नाही, हे विज्ञानचे युग आहे की अज्ञानचे? सांगा बरं.